नमस्कार। आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा आणि अनेकांना जाणवणारा शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ज्याचं महत्त्वाचं स्थान आहे असा एक विषय सांगणार आहे। तो म्हणजे त्वचारोग म्हणजेच त्वचेचे विकार। आपल्या शरीरातील त्वचा की बाह्य फक्त आवरण नाही तर ती आपल्या शरीराचं आरोग्याचं प्रतिबिंब आहे। पण जेव्हा शरीरात असंतुलन निर्माण होतं, विशेषतः रक्तात दूषितपणा येतो, तेव्हा त्याचा पहिला परिणाम त्वचेवर दिसतो। यामागचं कारण असं आहे, दोष धातू मला मूलम ही शरीरम। आपलं शरीर हे 3 दोष वात पित्त कफ 7 धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या व मुख्य 3 मल स्वेद मूत्र आणि शौच यांनी बनलेला आहे। आपल्या भोवती इतके प्रकारचे त्वचरोग दिसतात, जसे की सोरायसिस आहे, एक्झिमा आहे, फंगल इन्फेक्शन आहे, पित्त आहे, गोचरे आहे, खाज मुरुम, त्वचेवर उठणारे लाल चट्टे आहेत, डाग आहेत, सूज आहे, पांढरे डाग आहेत, अगदी ॲलर्जिक रॅशेस आहेत, दाद खाज सुद्धा व अनेक प्रकारचे कुष्ठ सुद्धा यामध्ये वर्णन केलेले आहेत। काही वेळा आजार हे केवळ बाहेरील दिसत नाहीत, पण त्यामागे आतून काहीतरी चुकीचं चाललेलं असतं। आयुर्वेद सांगतो की रक्तदृष्टी म्हणजेच दूषित रक्त हे या बहुतेक त्वचा रोगांचं मूळ कारण आहे। कारण रक्त पित्त आणि त्वचा या तिन्हीचा आश्रयाश्रयी संबंध आहे। या तीनही गोष्टी एकमेकांच्या आश्रयाने राहतात, म्हणून रक्तात झालेला बदल हा त्वचेवर लवकर दिसतो। जेव्हा रक्त शुद्ध राहत नाही, चुकीचं अन्न, मानसिक ताण, अपुरी झोप, प्रदूषण, दमलेली पचनक्रिया हे सगळं रक्ताच्या गुणवत्तेवर परिणाम करतं आणि मग त्वचेचा त्रास सुरू होतो। आता या समस्येला आपण कशा प्रकारे हाताळू शकतो हे जाणून घेऊ। होय, आयुर्वेदात यावर एक सुंदर उपाय सांगितलेला आहे। आज मी तो तुम्हाला सांगणार आहे। खास म्हणजे औषधी वनस्पती आहे, तिचं नाव आहे मंजिष्ठा आणि तिचा काढा त्वचेवरील सर्व रोगांसाठी परिणामकारक ठरतो। मंजिष्ठा ही एक अतिशय सुंदर बेलसदृश्य वनस्पती आहे। हिचं संस्कृत नाव आहे रक्तवर्णा। तिची रक्तशुद्धी गुणधर्माकडेच निर्देश करते हे नाव। आयुर्वेदात ही पित्तशामक, रक्तप्रसारक आणि त्वचेचं कांत म्हणून करणारे रसायन म्हणून ओळखली जाते। मंजिष्ठा शरीरातील उष्णता संतुलित करते, दूषित रक्त शुद्ध करते आणि त्वचेला नैसर्गिक तेज प्रदान करून देते। मला अनेक वर्षाचा अनुभव सांगायचा झाल्यास, जे रुग्ण वारंवार त्वचेच्या समस्येने त्रस्त असतात, जसे की सतत खाज, पुन्हा पुन्हा होणारे फोड, सूज, मुरुम, त्यांच्या रक्तात उष्ण दोष असतो। केवळ बाहेरून औषध लावून उपयोग होत नाही, त्यांना आतून उपचाराची गरज असते आणि तिथेच काम करतो हा मंजिष्ठेचा काढा, दाखवतो तिथेच हा प्रभाव। आता आम्ही तुम्हाला मंजिष्ठेचे काही गुणविशेष सांगतो। ती अँटीऑक्सिडंट आहे, अँटी इन्फ्लामेटरी काम करणारी आहे, म्हणजे सूज कमी करते, त्वचेतील पेशींना पुनरुज्जीवित करण्याचं काम करते। तिचे अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल गुणधर्म जीवाणूजन्य संक्रमणांना रोखतात। रक्तशुद्धी करून ती संपूर्ण शरीरातील दोष बिघडलेले संतुलित करते। दीर्घकालीन सेवनाने मुरुम, एक्झिमा, पित्त, सोरायसिस सारखे जिद्दी आजार सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत करते। आता तुम्हाला सांगतो की हा काढा नेमका करायचा कसा आणि याचा उपयोग कसा करायचा, कारण हे योग्य पद्धतीने केल्यावरच तुम्हाला याचा परिणाम उत्तम जाणवतो। सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही बाजारात मंजिष्ठाचे सुके मूळ किंवा चूर्ण उपलब्ध आहेत ते घरी घेऊन या। अंदाजे 5 ग्राम म्हणजेच 1 चमचा मंजिष्ठा चूर्ण अराउंड 2 ग्लास पाण्यामध्ये आपल्याला एका पातेल्यात एकत्र करायचे। 2 ग्लास पाणी, 1 चमचा मंजिष्ठा चूर्ण त्या पातेल्यात टाका। अर्धा ग्लास शिल्लक राहिजेपर्यंत हे पाणी गॅसवर चांगलं उकळू द्या, जेणेकरून मंजिष्ठाचे सर्व गुणधर्म ह्या पाण्यात उतरतील व ह्या पाण्याचे रूपांतर एका काड्यात होईल। नंतर ते पाणी गाळून घ्या, किंचित कोमट असतानाच प्या। सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास रक्तशुद्धी चांगली होते, संध्याकाळी घेतल्यास शरीराला शांती मिळते। दिवसातून 2 वेळा घ्या। यामध्ये थोडं गोड हवं असल्यास गूळ घालू शकता, परंतु साखर नका घालू। काढा घेत असताना आहार, दिनचर्या खूप महत्त्वाची असते। तुपकट, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा। भरपूर पाणी प्या, हलकं आणि पचनास सुलभ आहार घ्या। ताण कमी करा, झोप व्यवस्थित घ्या आणि थोडं ध्यानात घ्या। प्राणायाम करा, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। अशा प्रकारे 5 आठवडे नियमित मंजिष्ठाचा काढा जर आपण घेतला, त्वचेचा रंग उजाळतो, डाग कमी होतात, खाज कमी होते, जळजळ कमी होते आणि त्वचेची चमक म्हणजेच कांती वाढायला मदत होते। संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर मंजिष्ठा हा एक केवळ औषधी काढा नाही, तर ते शरीराची आतून सफाई करणारा, त्वचेला तेज देणारा, दीर्घकाळ टिकणारा नैसर्गिक उपाय आहे। म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला त्वचेवर
काहीही समस्या जाणवली तेव्हा फक्त बाहेरील क्रीम वापरण्यापेक्षा आतून स्वतःची काळजी घ्या. मंजिष्ठासारख्या औषधींचा उपयोग करा. आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे, सुंदर त्वचा ही फक्त दिसण्यासाठी नाही तर ती आरोग्याचा आरसा आहे. जर शरीर स्वच्छ, रक्त शुद्ध आणि मन शांत असेल तर त्वचा आपोआप सुंदर होते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनच्या ऑल नोटिफिकेशन बटनावर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन उपायांसोबत. तोपर्यंत आमचा राम राम.